हाय फ्रेंड्स, मी अश्विनी आणि मी मोहन. चला तर जाऊया निसर्गाच्या कुशीत नेत्रावती येथे. ट्रिप म्हणलं की ग्रुप आला आणि ग्रुप आला की मस्ती आलीच. बँगलोरवरून आम्ही कॉर्पोरेट दुनियेला पॉज करून आम्ही निघालो निसर्गाच्या दुनियेत. ते म्हणतात ना, मंजिल से सफर सुहाना होता है. अशा नागमोडी रस्त्यातून, घनदाट जंगलातून आणि हेवी ड्रायव्हरसोबत वाट काढत आम्ही पोचलो नेत्रावतीच्या पायथ्याशी. आणि नेत्रावतीच्या पायथ्याशी पोचल्यानंतर आम्ही थोडे फ्रेश झालो, नाश्ता केला आणि एका आगळ्या वेगळ्या सफरसाठी आमची सुरुवात झाली. तर ही आहे माझी फेवरेट राईड. तुम्ही दक्षिण भारतात कधी फिरायला याल तर तुम्हाला या राईडचा अनुभव घ्यायला नक्कीच भेटेल आणि तिची मजा खूप वेगळीच आहे. एका ॲडव्हेंचर राईडनंतर सुरुवात झाली आमच्या ट्रेकिंगला. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला समजलीच असेल की ही तर ट्रेकिंगची सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे. मेरे दोस्त, अरे ती अश्विनी कुठे राहिली? मी इथंच आहे, वेस्टर्न घाटातल्या निसर्गाचा आनंद लुटत आहे. त्यानंतर आम्ही एका छोट्याशा झऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. इथे आम्ही त्या झऱ्याच्या थंडगार पाण्याने आमची ताण भागवली आणि सुरू झाला आमचा सर्वांचा फोटोशूट. फोटोशूटनंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता हे घनदाट असं जंगल आणि हे जसं काही हॉरर मूवीचाच फील येत होता. आणि मी इथे खूप घाबरली होते. हा आवाजही तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर माझी एनर्जी खूप डाऊन झाली होती आणि आता मला खरी गरज पडत होती मोहनच्या मोटिवेशनची. आणि आम्ही यानंतर आमच्या गाईडच्या मदतीने रस्ता शोधत येऊन पोचलो एका नदीपाशी. तर हीच ती नेत्रावती नदी, जिचा उगम येथेच उंचावर नेत्रावती पीक येथे होतो. आता जवळजवळ आम्ही आमच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलो होतो. अशा प्रकारे आमची ट्रेकिंग चालूच होती आणि त्यात मध्येच पावसाला सुरुवात झाली. या पावसात आश्विनीने खूप आनंद लुटला आणि आम्ही येऊन पोचलो निसर्गाच्या अनोख्या अशा कलाकृतीत, जिथे जाऊन खरोखरच डोळ्यांना सुखद क्षण बघायला भेटले आणि जे आम्ही आमच्या डोळ्यामध्ये कायमचे साठवून ठेवले. म्हणूनच कदाचित याला असे म्हणतात की ही नेत्रावती आहे. तुम्ही नक्कीच नेत्रावतीला भेट द्या आणि या सुंदर अशा निसर्गाचा अनुभव नक्कीच घ्या. तर कॉर्पोरेट दुनियेतला हा ब्रेक आणि निसर्गातला हा गारवा आमच्या मनाला खूप शांतता देऊन गेला. तुम्ही नक्कीच या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्या. चला तर पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी. बाय बाय.